एक तर खूप लोकांनी साहेबांचा उल्लेख केला, दादांचा उल्लेख केला. आजच मला हे क्लिअर करून टाकायचं आहे की पवार साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहे. साहेबांसारखं दुसरं कोण होऊ शकत नाही, अजितदादांसारखं दुसरा दादा होऊ शकत नाही. साहेब हे वेगळे, दादा वेगळे होते. नवीन दादा कुणाला व्हायचं पण नाहीये. मला युगेंद्र व्हायचंय आणि त्या पद्धतीने मी काम करणार आणि मी काम करत आलो. साहेबांचा खूप रिस्पेक्ट, आदर आहे आणि दादांचाही आहे. सगळे आता आपल्या कुटुंबातले होते, दुर्दैवाने दादा आपल्याला अचानक सोडून गेले आणि त्याच्यामुळं कुठेतरी बारामतीकरांना असं वाटायला लागलं की आता पुढं काय, किंवा आता कोण आहे आपल्यासाठी. तुम्ही काळजी करू नका, मी आहे आणि माझ्याबरोबर अजून भरपूर लोक आहेत. आम्ही सगळे तुम्हाला मदत करू, सहकार्य करू, चांगलं काम करत राहू. मी आहे हे सुरुवातीलाच सांगितलं. पण तुमचं कुठलंही काम असू दे, आणि आता इथं जास्त करून आपण सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आपण जमलोय. नागरिक हे बाहेर असतात किंवा जे आपले मतदार आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे आणि आता आपण कामं इथं वाढवत चाललोय.